नमस्कार मित्र हो, आज तुमच्यासाठी हा व्लॉग घेऊन आलो मी। आमचा कुर्झ्याचा परशुराम डॅम, कुर्झे धरण बघा। हा जो सीन आहे कसा एकदम सुंदर दिसतो आहे। या ठिकाणी आम्ही लहानपणापासून बागडलो, खेळलो। हा जो डॅम आहे, हा बघा, हा डॅम आहे, याच्यामध्ये आता पूर्ण पाणी भरलेलं आहे। जेव्हा हा पाणी ह्याचं आहे ते पाटबंधाऱ्याच्या द्वारे सोडलं जाते आणि साधारणतः मे महिन्यामध्ये हा जो डॅम आहे ना, हा डॅम म्हणजेच यातलं पाणी आहे ते जसं जसं कमी होत जातं ना, तसं तसं खूप ह्याच्यामध्ये मजा येते पोहण्यासाठी। तर हे बघा किती सुंदर असं हे चित्र आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे। नक्कीच तुम्ही या डॅमवर आले तर आता बरेचसे पर्यटक आहेत। हे पर्यटक एक मनोरंजनासाठी, एंटरटेनमेंटसाठी या डॅमवर येत असतात। संध्याकाळी असतात किंवा जी काही वॅकेशन असतात त्या वॅकेशनमध्ये ते येत असतात। तर तुम्ही हा पाहता बघा, लोकेशन हा अशा पद्धतीने मी आता हे धरण आहे, डॅम आहे, डॅमचा हा बंधारा आहे, या बंधाऱ्यावर आहे। हे तुम्ही पाहू शकता। सुंदर असं खाली पण ही पिचिंग बांधलेली आहे। बरेचसे जे जोडपं असतात त्या या पिचिंग जे झुडपं असतात त्याच्यामध्ये बसून एन्जॉय करत असतात, एन्जॉयमेंट करत असतात, एंटरटेनमेंट करत असतात। तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही पूर्ण हे जे लोकेशन बघत असाल तर लोकेशन बघा, एकदम सुंदर असं हे लोकेशन आहे। साधारणतः हा बंधारा आहे, 1-2 किलोमीटरचा हे धरणाचा हा जो बंधारा आहे तो बंधारा आहे कुर्झे शनिवारपाड्यापासून तर वरखंडा, हे जे काही वरखंडा आहे या वरखंडाच्या तिथपर्यंत हा बंधारा आहे। किती सुंदर पद्धतीने हे लोकेशन या ठिकाणी आहे। नक्कीच तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही या ठिकाणी यायचं म्हटलं तर नक्कीच तुम्ही विजिट करा। नक्कीच एक फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड सर्कल असेल तर फ्रेंड सर्कलसोबत तुम्ही येऊ शकता। तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशा हे लोकेशन आहे। नक्कीच तुम्ही ह्याचा एन्जॉयमेंट घेऊ शकता सर्व बाजूने। त्याचबरोबर इथे बघा, हा खालून रस्ता आहे, उधवा तलासरी हा रस्ता आहे, तो पण तुम्हाला दिसतो आहे। हा जवळच, म्हणजे जाण्या येण्यासाठी पण सोयीस्कर आहे। तर अशा पद्धतीने बघा, हे कुर्झे धरण आहे। या कुर्झे धरणाचं नाव आहे परशुराम डॅम, परशुराम धरण। संध्याकाळी मस्त हवा असते आणि नक्कीच मित्रपरिवार असतील किंवा फॅमिली असेल तर फॅमिलीसाठी एक एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी किंवा एक आनंद मेळावा करण्यासाठी हे जे स्पोर्ट आहे, हे कुर्झे धरण आहे, हे स्पोर्ट खूप महत्त्वाचं असं स्पोर्ट आहे। नक्कीच तुम्ही या ठिकाणी विजिट करा। धन्यवाद।